गोष्ट आहे 2006ची. नोएडातील नितारा गावामधून लहान मुले गायब होत होती. त्यांचे आई वडील पोलिसांकडे गेले की पोलीस सांगायचे, तुम्ही लोक गरीब आहात, तुमची मुले गायब होत नाहीये तरी तुम्ही पळून जात आहेत. पण त्याच एक्झॅक्ट वेळेस पायल नावाची मुलगी गायब झाली होती. पण तिचे वडील शांत बसले नाहीत. पोलीस स्टेशनला गेले, मोर्चा काढला, आक्रोश केला आणि पोलिसांना तपास करायला भाग पाडलं आणि ओरडून सांगितलं की सुरेंदर कुली नावाच्या माणसावरती मला संशय आहे. पोलीस त्याच्या घरी गेले. त्याच्या घराच्या पाठीमागे एक गटर होती. तपासामध्ये पोलिसांना त्या गटरमध्ये जनावरांची आणि त्या लहान मुलांची हडे सापडली. ही गोष्ट एवढी भयानक आहे की 2006 साली अख्खा भारत देश हादरून गेला होता. पोलिसांनी त्याला विचारलं तर त्याने सांगितलं की या लहान मुलांना मी चॉकलेट, गोळ्या, बिस्किट देऊन घरी बोलवायचो. काही मुलींवरती त्याने अत्याचारही केले होते, पण त्याचा मेन हेतू अत्याचार करणं नव्हता, कारण त्याला त्या लहान मुलांचे मांस खायचे होते. त्याला ते मांस आवडत होते. ही गोष्ट एवढी भयानक आहे की मी ही तुम्हाला सांगतोय, पण सांगताना मी सुद्धा अस्वस्थ झालोय. तर पण हे सगळं तो एकटा करत होता का? तर नाही. तो जिथे काम करतो त्या बंगल्याचा मालक मनोहर सिंग पंढरे हा सुद्धा यामध्ये सामील होता. तो बाहेरच्या देशामध्ये राहायचा. तो कधी इकडे यायचा तर फोन करून सांगायचा, मी येत आहे, तू माझ्यासाठी हे नीच कृत्य करून ठेव, आणि तोही हे करून ठेवायचा. खरं तर आपण ह्या समाजामध्ये राहतो. आपल्याला विचार करायला हवं की आपण काय करतो, आपण कसे वागतो. इतकी नीच बुद्धी येते कुठून? खरं तर हाही विचार आपल्याला पडतो. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.